इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली। कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उलगडा। मोबाईलमधला डेटाही डिलीट केल्याचं मान्य। संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली। खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं हत्या केली। देशमुखांनी प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्यानं राग आल्याचं कारण दिलं। सुदर्शन घुलेच्या कबुलीनं कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दावा। धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात सहआरोपी करण्याची मागणी। कॉमेडियन कुणाल कामराला 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं समन्स। कामरानं वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणीही फेटाळली। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडून सोशल मीडियावर पाळत। बेभान मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्यांना सायबर सेलचा इशारा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमध्येच अनुदानित युरियाचा घोटाळा। शेतकऱ्यांसाठी आलेला 90 टन अनुदानित युरिया खासगी कंपनीच्या गोडाऊनमध्ये। दिंडोरी पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा। एकनाथ शिंदे कृतज्ञ असल्याचं सांगत संजय राऊतांकडून गणेश नाईकांचं कौतुक। नाईकांनी शिवसेना सोडली तेव्हा टीका टिप्पणी केली नसल्याची आठवण। शिंदेंची सेना बिंडोक सेना, राऊतांचा हल्लाबोल। आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवरायांमुळे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा। आग्रा शहर मुघलांच्या आधीपासूनच राधा आणि कृष्णाचं असल्याचे दाखले। योगींची स्पष्टोक्ती। देवाने अल्लाहने जेवढं आयुष्य दिलंय तेवढंच आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांवर अभिनेता सलमान खानचं उत्तर। मुंबईतून क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार। छळ आणि वसुलीच्या वाढत्या तक्रारींमुळे क्लीनअप मार्शलच्या कंत्राटाला मुदतवाढ नाकारली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।